शिंदखेड राजा येथील जिजामाता महाविद्यालयात NMMS परीक्षेमध्ये गैरप्रकार. याबाबत सविस्तर वृत्त असं की तालुक्यातील जिजामाता शाळेत NMMS परीक्षेचे सेंटर असून या ठिकाणी NMMS परीक्षेची वेळ सकाळी 10:30 वाजता होती, परंतु मुलांना पेपर दिला गेला 11 ते 11:15च्या दरम्यान. यामध्ये जिजामाता विद्यालय शिंदखेड राजा शाळेमधील मुलांना वैयक्तिक तेथील काही शिक्षक विद्यार्थ्यांचा पेपर घेऊन विद्यार्थ्यांना गोल मार्किंग करून दिले जात असल्याचा गैरप्रकार या विद्यालयामध्ये उघडकीस आला असल्याचा त्या परीक्षेत उपस्थित असलेल्या सर्व शिक्षकांनी हा प्रकार सांगितला आहे. परीक्षेला उपस्थित असलेल्या सर्व शिक्षकांनी आणि पालकांनी प्रशासनाला विनंती केली आहे की याबाबत योग्य ती कारवाई होणे अपेक्षित आहे. काय नेमका प्रकार घडलाय तिथं आणि विद्यार्थी आणि शिक्षक काय म्हणतायत ते पाहूयात. तालुक्यामधील जवळपास 200 ते 300 विद्यार्थी NMMS ही परीक्षा देण्यासाठी सिंदखेड राजाला तालुका स्तरावर आलेले होते आणि सिंदखेड राजा हा तालुका जवळपास 60 किलोमीटर अंतरापर्यंत पसरलेला आहे. इतक्या लांबून विद्यार्थी आल्यानंतर या ठिकाणी जिजामाता विद्यालय सिंदखेड राजा या ठिकाणी त्यांची परीक्षा होती. सकाळी 10 वाजेपासून तर संध्या 3 वाजेपर्यंत पेपर चालले आणि इथं गेल्यानंतर विद्यार्थ्यांनी ज्या प्रतिक्रिया दिलेल्या आपण सर्वांनी आता ऐकल्या असतील. आतमध्ये गेल्यानंतर त्या स्थानिक शाळेच्या शिक्षकांनी त्यांच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना पेपर सोडवताना मदत केली आणि इतर विद्यार्थ्यांनी आता या ठिकाणी रोष व्यक्त केलेला आहे. आणि एक विद्यार्थी नाही तर जवळपास या ठिकाणी अनेक शाळांचे अनेक विद्यार्थी आहेत, त्यांनी या ठिकाणी आपापली मतं आणि रोष व्यक्त केलेला आहे. तर ही अत्यंत चीड आणणारी गोष्ट आहे आणि अत्यंत अन्यायकारक अशी गोष्ट या ठिकाणी घडलेली आहे. एकतर 50 ते 60 किलोमीटर अंतरावरून विद्यार्थ्यांना या ठिकाणी यावं लागतं, सकाळच्या थंडीमध्ये कुडकुडत यावं लागतं आणि हे सेंटर एक तर हे तालुक्याच्या एका टोकाला आहे. गोरगरिबांची मुलं अत्यंत कडाक्याच्या थंडीमध्ये इथपर्यंत येतात आणि वर्षभर घनघोर अभ्यास करतात. त्यांचे शिक्षक त्यांच्याकडून वर्षभर तयारी करून घेतात आणि NMMSच्या परीक्षेमध्ये आपला मुलगा कुठंतरी उतरला पाहिजे या आशेनं अनेक पालक त्याची वर्षभर तयारी करून घेतात. आणि इथं आल्यानंतर जर अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया जर आपण ऐकल्या तर या ठिकाणी स्थानिक शाळेच्या शिक्षकांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना सहकार्य केलं, मदत केली, त्यांचे पेपर सोडून दिले असं विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रियेहून लक्षात या ठिकाणी येऊन आलेलं आहे. ही बाब आम्ही माननीय BO साहेब, माननीय EO साहेब यांच्या लक्षात आणून दिलेली आहे. तर अशा प्रकारे जर इथून पुढे परीक्षा होत असतील तर या परीक्षेला पालक लोक पुन्हा मुलं बसवणार नाहीत, शिक्षक लोक पुन्हा तयारी करून घेणार नाहीत, अशी परिस्थिती ओढवू नये म्हणून माझं या ठिकाणी माननीय शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा त्याचप्रमाणे संपूर्ण प्रशासनाला विनंती आहे की या परीक्षेच्या सेंटरमध्ये एकतर CCTV कॅमेरे बसवावेत, प्रत्येक रूममध्ये CCTV कॅमेरे असावेत आणि CCTV कॅमेरे बसवण्यासोबतच या ठिकाणी अत्यंत काटेकोर पद्धतीनं परीक्षा घेण्यात यावी आणि तालुक्याच्या एका मध्यभागी परीक्षा घ्यावी, जेणेकरून साखरखेडा भागातल्या 50 किलोमीटर अंतरावर आलेल्या लोकांना त्या ठिकाणी जाण्याचा त्रास होणार नाही. विद्यार्थ्यांच्या ज्या या ठिकाणी प्रतिक्रिया आहेत त्या फार म्हणजे धोकादायक आहेत की NMMS सारख्या परीक्षेमध्ये जर अशा प्रकारे समजा इथं चिटिंग होत असेल, तर एवढा जर इथं भ्रष्टाचार होत असेल तर ही गोष्ट निश्चित आक्षेपार्ह आहे आणि माननीय EO साहेब, BO साहेब आणि प्रशासनानं याच्यावर गंभीर दखल घ्यावी आणि याची ज्या प्रकारे चौकशी करावी अशी मी आमच्या शिंदखेडा या तालुक्याच्या सर्व शिक्षक बांधवाच्या वतीनं प्रशासनाला विनंती करतो आणि महाराष्ट्राचे पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्र संघटना जिल्हा बुलढाणा यांच्या वतीनं सुद्धा प्रशासनाला विनंती करतो. दोन मुलांना कशी दिली बरं त्या मुलांच्या हातामध्ये ती दिली बरं आणि त्या मुलाने नंतर पाहून लिहिलं हे तू तुझ्या डोळ्याने सगळं बघितलं. अजून 2 नंबरवाले खरे काय हरकत 5 मुलं होते तर त्यांनी 1 घंटा काहीच लिहिलं नाही त्याच्या उपर त्यांच्या सरनी स्वतः येऊन त्यांना टिक करून दिलं. त्याच्यानंतर त्यांनी अर्ध्या घंट्यात पूर्ण पेपर सोडला. म्हणजे ते अगोदर काहीच नाही केलं बसलेले होते. राहिले सर. बरं बरं. रूम नंबर 6. तुझं नाव काय बाळा? शिवानंद नारायण वाळा. शाळेचं नाव? शाळा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा झोटिंगा. पेपर वाटली सर ते अर्धा घंटा होते ना सर. मग ते 2 मुलं एका मुलीपाशी गेले, त्यांनी मुलीपाशी लगेच 15 मिनिटं बसल्या त्यांनी ते काय लिहायचं ते सांगितलं. ते तिथून उठल्यानं 5 मिनिटानंतर डबल एका मुलापाशी जाऊन बसल्या. त्या मुलाला बी खूप सारं सांगितलं. नंतर मग पेपर जमा केले. बरं तुझं नाव सांग पूर्ण. कृष्णा गजानन फळ, शाळा? आंबेवाडी. शाळा वसंतराव नाईक विद्यालय, शेंदूर. शेंदूरच्या शाळा.